Hi students, welcome to the Ray's classroom which helps you to read, to analyze, to state things in your mind, to solve any question and to just explore new things. आतापर्यंत आपण प्रेशरमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहत होतो ज्यामध्ये आपण प्रेशर ऑन सॉलिड्स पाहिलं, सेकंड पाहिलं प्रेशर ऑफ लिक्विड आणि आज आपल्याला पाहायचंय गॅस प्रेशर. ठीक आहे, म्हणजे गॅसियस सबस्टन्स जे काही असतात ते प्रेशर कसं लावतात किंवा त्यांच्याद्वारे प्रेशर कसं एक्झर्ट केलं जातं, लावलं जातं. जर मागचे दोन प्रेशर जर तुम्हाला क्लिअर असतील, प्रेशर ऑन सॉलिड्स आणि प्रेशर ऑफ लिक्विड, हे जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर असतील तर या प्रेशरच्या टाईपमध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. कारण हे सिमिलर टू लिक्विड आहे. जशा लिक्विडच्या आपल्याला प्रॉपर्टी दिसल्या तशाच याच्या सुद्धा प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, जर मागचे जर टाईप्स तुम्ही पाहिले नसतील तर ते मी गेल्या पार्टमध्ये एक्सप्लेन केलेत. मागचा पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता गॅस प्रेशरमध्ये कसं असतं, समजा तुम्हाला वाटू शकतं की मी परत लिक्विड प्रेशर शिकवतेय का काय. असं नाही, मी तुम्हाला गॅस प्रेशरच एक्सप्लेन करणार आहे, पण ते सिमिलर टू लिक्विड आहे. जसं आपण लिक्विडमध्ये काय केलं, एक बलून घेतला, ठीक आहे, आणि त्या बलूनमध्ये समजा आपण पाणी भरलं, त्या बलूनमध्ये आपण पाणी फिल केलं. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की तो जो बलून आहे तो सगळीकडून फुगलेला दिसतो, सगळ्या साईडने पाणी भरल्यानंतर. म्हणजेच यावरून आपण कन्क्लुजन, निष्कर्ष काय काढला होता की ते पाणी त्या बलूनच्या सगळ्या साईडवरती प्रेशर लावतंय, सगळ्या साईडवरती. आणि ते प्रेशर सुद्धा कसं असतं, इक्वल असतं, सगळ्या बाजूने इक्वल प्रेशर लावलं जातं, समान, सगळीकडून इक्वल प्रेशर असतं. इक्वल असतं म्हणूनच तो सगळ्या बाजूने सारखा फुगलेला दिसतो, नाहीतर एका बाजूने चपटा एका बाजूने मोठा असं झालं असतं. हे आपण लिक्विडमध्ये पाहिलं. तसंच आज आपल्याला गॅसेसमध्ये पाहायचं. गॅसेसमध्ये काय असणार, हाच फुगा जर आपण पाणी काढून त्याच्यामध्ये गॅस भरला म्हणजे काय, तुमच्या तोंडाने त्याच्यामध्ये हवा भरायची किंवा एखाद्या पंपने आपण तो फुगा फुगवतो. आपण त्या फुग्यात काहीही न टाकता त्याला फुगवतो, म्हणजे त्याच्यात काय असते, एअर असते, हवा असते. ठीक आहे, हवा असते म्हणजे काय, गॅसेसचे मॉलिक्युल्स असतात. गॅसेसचे छोटे छोटे आपल्याला मॉलिक्युल्स तिथे दिसतात. आता असे बरेच मॉलिक्युल्स असतात, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल फार थोडे काढून दाखवते. ठीक आहे, आता हे गॅसेसचे असे मॉलिक्युल्स असतात. आता याच्यामध्ये काय होतं, सेम प्रॉपर्टी दिसून येते. जसं आपण लिक्विडमध्ये पाहिलं की लिक्विड सुद्धा सगळीकडून सेम प्रेशर लावत होतं, सगळ्या डायरेक्शनला सेम प्रेशर, तसंच गॅसेसचे मॉलिक्युल्स सुद्धा सगळ्या साईडने सेम प्रेशर लावतात, सगळ्या साईडने सेम. ठीक आहे, म्हणून हा इथे सुद्धा फुगा आपल्याला सगळीकडून फुगलेला दिसतो. आता हे बॉटल्समध्ये किंवा डब्यामध्ये, एखाद्या पेटीमध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये असंच होतं. फक्त त्या वस्तू फुगत नाहीत हा भाग वेगळा, पण त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर एक्झर्ट होत असतं. त्या फुगत नाही, ते आपल्याला म्हणजे ते त्यांची प्रॉपर्टी नाही, त्या वस्तूंची प्रॉपर्टी नाहीये, पण त्यांच्यावरती सुद्धा लिक्विड्स आणि हे गॅसेस प्रेशर लावत असतात. आता लिक्विडमध्ये आपण या प्रॉपर्टीला काय म्हटलं होतं, याला आपण म्हटलं होतं की सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन, म्हणजे सगळ्या डायरेक्शनला सेम प्रेशर लागले जाते. मग गॅसेसमध्ये काय होतंय, गॅसेसमध्ये सुद्धा तेच तर होतंय ना. गॅसेसमध्ये सुद्धा काय आपल्याला दिसतंय, गॅसेसमध्ये सुद्धा हवा भरल्यानंतर सुद्धा तो फुगा सगळीकडून फुगलेला दिसतोय. म्हणजे गॅसियस सबस्टन्स सुद्धा सगळ्या साईडने सेम प्रेशर लावतात. तीच प्रॉपर्टी, सेम सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन्स, म्हणजे सगळ्या दिशेने, इन ऑल डायरेक्शन्स. ठीक आहे, ही आपण गॅसेसची सिंपल प्रॉपर्टी पाहिली, अतिशय सोपी होती, याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. आणि यावरच आधारित आपल्याला एक सेंटेन्स दिले, ते सेंटेन्स अतिशय महत्वाचं आहे, पण जर ते आपण वाचलं तर आपण थोडंसं गोंधळून जातो. कसं, त्यालाही मी एक्सप्लेन करणार आहे. टेक्स्टबुक मधलं सेंटेन्स आहे. सेंटेन्स आपल्याला सांगतंय की लाईक अ लिक्विड, म्हणजे लिक्विड प्रमाणेच गॅस अल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इन विच इट इज एनक्लोज. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की गॅस अल्सो एक्झर्ट प्रेशर, एक्झर्ट करणं म्हणजे लावणं, प्रेशर एक्झर्ट केलं जातं म्हणजे प्रेशर लावलं जातं, म्हणजे गॅसेस सुद्धा लिक्विड प्रमाणेच प्रेशर लावतात. कशावरती, ऑन दी वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे कंटेनर म्हणजे काय, कंटेनर म्हणजे कोणतीही वस्तू, वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल बलून, बॉटल, एखादा डब्बा, पेटी, कुठलीही वस्तू घ्यायची तुम्ही, तर ती झाली कंटेनर. त्या कंटेनरच्या वॉलवरती, आता त्या कंटेनरची वॉल म्हणजे काय, आता या फुग्याच्या सगळ्या साईड्स, ही झाली त्या फुग्याची वॉल. ठीक आहे, समजा मी तुम्हाला एखादी अशी बॉटल दाखवली, समजा ही
समजा ही एखादी बॉटल आहे, तर या बॉटलची वॉल कुठली झाली? या बॉटलच्या या सगळ्या साईड्स म्हणजे या चहू बाजू, त्याचबरोबर हिचा तळ, या वरच्या सगळ्या बाजू, जिथपर्यंत आपण पाणी भरलेलं आहे, या सगळ्या बाजू किंवा एखादा गॅस भरलेला आहे, या सगळ्या काय झाल्या? त्या बॉटलच्या वॉल्स झाल्या. ठीक आहे, म्हणजे त्या कंटेनरच्या वॉल्स, म्हणजे त्या वस्तूच्या सगळ्या बाजू, त्यांची साईड्स, याला आपण वॉल्स असं म्हणतो. आता प्रेशर गॅसेस काय करतात? प्रेशर एक्झर्ट करतात वस्तूच्या त्या चहू बाजूंवरती, इन विच इट इज एनक्लोज्ड. आता इथे आपल्याला कळत नाही नेमकं काय म्हणायचंय. कंटेनर इथं असं कसं वाचायचं? दी वॉल ऑफ द कंटेनर इन विच इट इज एनक्लोज्ड. एनक्लोज्ड करणं म्हणजे बंद करणं, त्याच्यामध्ये बंद करणं. म्हणजे अशी वस्तू अशी वस्तू ज्याच्यामध्ये आपण त्या गॅसेसला एनक्लोज केलंय, म्हणजे बंद करून ठेवलेलं आहे. जसं की आता हा फुगा, या फुग्यामध्ये मी काय केलंय? हवा भरून खाली दोरीने गाठ मारली आहे, म्हणजे त्या हवेला त्या फुग्यामध्ये बंद केलंय. म्हणजे द कंटेनर इन विच इट इज एनक्लोज, म्हणजे असा एक कंटेनर ज्याच्यामध्ये आपण त्या गॅसला बंद करून ठेवलंय. त्या वस्तूच्या, त्या कंटेनरच्या वॉलवरती, साईड्सवरती गॅसेस प्रेशर एक्झर्ट करतात. ठीक आहे, म्हणजे हे महत्वाचं सेंटेन्स आहे म्हणून सांगते. समजा नोट असं वगैरे लिहिण्यासाठी जर तुम्हाला सांगितलं तर हे महत्वाचे पॉईंट्स असतात त्यामध्ये. एकतर आपण लक्षात ठेवलं की सेम प्रेशर अप्लाय करतो सगळ्या डायरेक्शनला, हे तर आहेच, सेम लिक्विड सारखंच. म्हणजेच यालाच त्यांनी काय सांगितलंय की त्या ज्याच्यामध्ये तो गॅस आपण बंद केलाय त्या वस्तूच्या वॉलवरती, त्या वस्तूच्या साईड्सवरती गॅसेस प्रेशर एक्झर्ट करतात. सिम्पली. ठीक आहे, आता याच्यानंतरचा आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा, म्हणजे हा पॅरेग्राफ कंटिन्यू केला. गॅस प्रेशरमध्येच तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिली आहे, पण ती थोडीशी वेगळी, आपण ती थोडी वेगळ्या पद्धतीने समजून घेणार आहोत. ओके. त्याचमध्ये तुम्हाला फ्लुइड हा पॉईंट दिलाय गॅस प्रेशरच्या पॅरेग्राफमध्ये. आता फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे सिम्पली अशा वस्तू ज्या फ्लो करतात. नीट लक्ष द्या मी काय सांगते. फ्लुइड म्हणजे अशा वस्तू ज्या फ्लो करतात. आता फ्लो करतात म्हणजे काय? फ्लो करतात म्हणजे ज्या वाहतात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहत अशा जातात. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो? पाणी मस्त वाहतंय. आता पाणी वाहतंय म्हणजे काय? त्याचा एक प्रवाह आहे, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला असं जाताना दिसतं. ठीक आहे, तर ते पाणी फ्लो करतं. पाणी वाहतं म्हणजे काय? पाणी फ्लो करतं. फ्लो एक एक क्रियापद आहे, म्हणजे त्याने एक क्रिया केली, फ्लो झालं ते. ठीक आहे, म्हणजे तो वाहतोय. त्याचबरोबर आपण अजून एक एक्झाम्पल असं म्हणता शब्दप्रयोग करतो की वारा छान वाहतोय, हवा मस्त वाहते, हवेची झुळूक वगैरे असे शब्द वापरतो. आता वारा वाहतोय म्हणजे वारा फ्लो करतोय. ठीक आहे, म्हणजे वारा सुद्धा वाहतोय, आणि वारा वाहतोय म्हणजे हवेतले मॉलिक्युल्स, ते गॅसेस वाहत आहेत, म्हणजे ते फ्लो करतायत. आणि ज्या वस्तू फ्लो करतात त्यांना आपण काय म्हणतो? फ्लुइड म्हणतो. ज्या कुठल्या वस्तू फ्लो करत असतील त्यांना आपण फ्लुइड म्हणतो. ठीक आहे, आता फर्स्ट एक्झाम्पल आपण जे घेतलं ते होतं पाणी वाहतंय. पाणी वाहतंय म्हणजे काय? पाणी काय? पाणी एक लिक्विड आहे, एक द्रव पदार्थ आहे. पाणी, दूध, तेल हे सगळे आपल्याला वाहताना दिसतात. मग हे वाहतायत म्हणजे हे सगळे लिक्विड सबस्टन्स आहेत. ठीक आहे, हे काय झाले? एक लिक्विड झाले. आता पाणी वाहतंय, दूध वाहतंय म्हणजे लिक्विड फ्लो करतात, म्हणजे लिक्विड वाहतात. लिक्विड वाहतात म्हणजे लिक्विड फ्लो करतात. आणि ज्या गोष्टी फ्लो करतात त्यांना आपण फ्लुइड म्हटलं. म्हणजे लिक्विड फ्लो करतायत म्हणजेच त्यांना सुद्धा आपण काय म्हणणार? फ्लुइड म्हटणार. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो? लिक्विड सुद्धा काय? एक प्रकारे फ्लुइड आहेत. याच्यामध्ये फर्स्ट आले लिक्विड्स, जेवढे काही द्रव पदार्थ असतील हे काय झाले? हे झाले फ्लुइड्स, कारण ते फ्लो करतात. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं सेकंडमध्ये की वारा छान वाहतोय. आता वारा वाहतोय म्हणजे काय? वारा काय असतो बरं? वारा म्हणजे गॅसेस पासून बनलेला असतो, गॅसेसच्या मॉलिक्युल्स पासून. म्हणजे वारा वाहतोय म्हणजे गॅस वाहतोय, गॅसियस सबस्टन्स वाहत आहेत. गॅसियस सबस्टन्स वाहत आहेत म्हणजे ते फ्लो करतायत, गॅसेस फ्लो करतायत. आणि ज्या गोष्टी फ्लो करतात त्यांना फ्लुइड म्हटलं. म्हणजे याच्यामध्ये गॅसेस सुद्धा आले, याच्यामध्ये गॅसेस सुद्धा आले. म्हणजे आपल्याला माहिती ना, वारा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना मग तिथे काय होते? सोबत वाऱ्यासोबत वेगवेगळे गॅसेसचे मॉलिक्युल्स असतात, लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, तर हे सगळे मग काय झाले? हे झाले फ्लुइड्स. म्हणजे लिक्विड्स आणि गॅसेस या दोन्हींना मिळून आपण फ्लुइड म्हणतो, कारण हे दोन्ही आपल्याला फ्लो होताना दिसतात. तर मग एखादी सॉलिड वस्तू जर आपण त्या ठिकाणी ठेवली, एखादं पुस्तक वही अशी मोठी सॉलिड वस्तू ठेवली, ती आपल्याला फ्लो करताना दिसते का? वाहत जाताना दिसते का? नाही. म्हणून तिला आपण फ्लुइड म्हणत नाही. याच्यामध्ये फक्त लिक्विड्स आणि गॅसेस येतात. आता या फ्लुइडच्या तुम्हाला समजा प्रॉपर्टी विचारल्या कोणी की फ्लुइडची प्रॉपर्टी सांग काय असते, मग तुम्ही काय सांगणार?
फ्लुइडच्या प्रॉपर्टी विचारल्या म्हणजेच त्या व्यक्तीनं तुम्हाला लिक्विड्स आणि गॅसेसच्या प्रॉपर्टी विचारल्या. लिक्विड्स आणि गॅसेस काय झाले? लिक्विड्स आणि गॅसेस दोन्हीच्या मिळून प्रॉपर्टी विचारल्या. ठीक आहे. मग लिक्विड्स आणि गॅसेस यांना एकत्रित मिळून आपण फ्लुइड म्हटलं. म्हणजे ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. आता या फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय असणार? ज्या की लिक्विड्स आणि गॅसेसच्या आहेत. आणि लिक्विड्स आणि गॅसेसच्या काय प्रॉपर्टी होत्या? आता आपल्याला माहितीये तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये फुग्यामध्ये पाणी भरा की हवा भरा, काय होतं? आपल्याला तिथं प्रेशर लागलेलं दिसतं. आता कुठल्याही वस्तूमध्ये, आता वस्तू आली की म्हणजेच तो कंटेनर, त्या कंटेनरमध्ये तुम्ही लिक्विड पदार्थ भरा, जे लिक्विड भरा किंवा गॅसियस सबस्टन्स भरा, गॅसेस भरा, हवा. फॉर एक्झाम्पल इथं कंटेनर आपण फुगा घेऊ, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरा की हवा भरा, तिथे काय होताना दिसतं आपल्याला? तिथं प्रेशर एक्झर्ट झाले दिसतं. काय होतं? प्रेशर एक्झर्ट होतं. एक्झर्ट होतं म्हणजे लावलं जातं. ते पाणी किंवा ते गॅसेस प्रेशर तिथे एक्झर्ट करतात, प्रेशर लावतात, फोर्स लावतात, म्हणून तो फुगा किंवा ती बॉटल आपल्याला, फुगा आपल्याला फुगलेला दिसतो. हे प्रेशर एक्झर्ट होतं. त्याचबरोबर हे प्रेशर कसं लागतं बरं? कुठलाही फुगा असू दे, काही असू दे, हे प्रेशर आतल्या बाजूने लागलं जातं. त्याच्यामध्ये पाणी भरा, हवा भरा, हे प्रेशर कसं असतं? आतून लागलं जातं, आतून बाहेर. ठीक आहे, असं असतं ते. का असं बाहेरून आत लागलेलं दिसतं? नाही, असं नसतं ते. आतून बाहेर असतं. हे प्रेशर आतल्या साईडने लागतं. आतल्या साईडने लागतं, यालाच आपण काय म्हटलो? हे प्रेशर विदिन असतं. कसं असतं? विदिन, आतून. विद इन. इन म्हणजे आतमध्ये, आतून असतं, विदिन. आणि त्याचबरोबर विदिन, आतून तर लागतं, पण कशावरती लागतं? आत्ताच तर आपण पाहिलं कशावरती लागतं? वॉल्स ऑफ द कंटेनर. ती जी काही वस्तू असेल तिच्या त्या बाजूंवरती लागतं, साईड्सवरती. यालाच काय म्हटलं आपण? ऑन दी वॉल्स. कशावरती लागतं? ऑन दी वॉल्स. आणि त्याचबरोबर या वॉल्सवरती, बाजूंवरती तसं लागतंच, पण त्याचबरोबर त्या बॉटलच्या तळाशी सुद्धा प्रेशर लागतं. तळ म्हणजे जी खालची साईड असते बॉटलची, बॉटम. ठीक आहे, म्हणजे त्याचबरोबर बॉटम वरती सुद्धा ते प्रेशर लागतं. बॉटम ऑफ द कंटेनर. ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्यात गॅस भरला किंवा लिक्विड भरलं त्या कंटेनरमध्ये, एक तर पहिली गोष्ट आपल्याला प्रेशर लागलेलं दिसतं. हे प्रेशर कसं असतं? आतून लागतं, विदिन. त्याचबरोबर कुठे लागतं? ऑन दी वॉल्स ऑफ दी कंटेनर. आणि त्याचबरोबर बाजूंवरती तर लागतंच, पण तळाशीही लागतं, ज्याला आपण बॉटम म्हटलं. आता तुम्हाला या होत्या लिक्विड आणि गॅसेसच्या प्रॉपर्टी. आता लिक्विड आणि गॅसेसच्या प्रॉपर्टी म्हणण्यापेक्षा याला फ्लुइड्सच्या प्रॉपर्टी म्हणू शकतो का? नक्कीच म्हणू शकतो. का? कारण फ्लुइड्स म्हणजेच काय? फ्लुइड्स म्हणजे सगळे लिक्विड्स आणि गॅसेस. जर लिक्विड्स आणि गॅसेसच्या एकत्रित या प्रॉपर्टी असतील तर यालाच आपण फ्लुइड्सच्या प्रॉपर्टी म्हणणार. म्हणून इथे तुम्हाला सेंटेन्स दिलंय की फ्लुइड्स इन अ कंटेनर, फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन, आतून, ऑन दी वॉल्स, त्या बाजूंवरती, अँड दी बॉटम ऑफ दी कंटेनर. कळालं? ठीक आहे. आता हे होतं, या होत्या फ्लुइडच्या प्रॉपर्टी. आणि त्याचबरोबर जे आपण एका सोप्या सेंटेन्समध्ये सांगतो की लिक्विड आणि गॅसेसच्या प्रॉपर्टी काय? सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. हे तुम्ही इथेही लिहू शकता की सगळीकडून प्रेशर इक्वली सगळ्या डायरेक्शनला लागतं. इक्वली प्रेशर सगळीकडे एक्झर्ट होतं. म्हणजे अँड फ्लुइड एनक्लोज्ड इन अ कंटेनर. एखाद्या डब्यामध्ये, वस्तूमध्ये आपण ते फ्लुइड समजा एनक्लोज केलं, बंद केलं, त्याच्यावर तिथं काय होतं? एक्झर्ट्स इट प्रेशर. ते फ्लुइड म्हणजे ते लिक्विड किंवा गॅसेस काय करतात? प्रेशर एक्झर्ट करतात इक्वली, समप्रमाणात, इन ऑल डायरेक्शन्स. ठीक आहे, या फ्लुइडच्या तुम्हाला प्रॉपर्टीज जर कोणी विचारल्या तर तुम्हाला या अशा पद्धतीनं सांगता आल्या पाहिजेत. आता यानंतर सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो की प्रेशरशीच रिलेटेड आहे, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. आता आपल्याला पाहिजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण मी आता ही ड्रॉइंग काय काढून ठेवली आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर समजवण्यासाठी? कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर समजून घेण्यासाठी आपल्याला ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअरचा नेमका अर्थ काय असतो? आता तुम्हाला या ड्रॉइंगमध्ये काय दिसतं? समजा ही एक काही जमीन आहे आणि त्यावरती हे झाडं वगैरे असे म्हणजे मी काढलेत. आणि आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे वातावरण असतं. आपल्या जमिनीवरती खूप सारे झाडं, प्राणी, पक्षी सगळेजण राहत असतात. ठीक आहे, मग या जमिनीवर या जमिनीचा जो काही पृष्ठभाग आहे किंवा ह्या जमिनीचा जो काही लेअर आहे, याला काय म्हणतो आपण? याला म्हटलं जातं लिथोस्फिअर. याला म्हटलं जातं लिथोस्फिअर.
म्हणजे ही सगळी जमीन, ह्या जमिनीचा सगळा पृष्ठभाग, तिचा तो तितका पट्टा, ती एक जमिनीची लेअर, त्याला म्हटलं जातं लिथोस्फिअर. आता हे जे काही पाणी मी त्याच्या शेजारी काढलंय, या पाण्याची जी काही लेअर असते, जिथपर्यंत पाणी असतं, पाण्याचं आवरण असतं, याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर. याला काय म्हटलं जातं? हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? जलावरण. म्हणजे एक पाण्याची लेअर, पाणी कुठपर्यंत आहे त्याचा केवढा पट्टा आहे, तर त्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर. त्याचबरोबर आता यानंतर आपल्याला वरती काही ढग दिसतील, आकाश दिसेल. मग इथे काय असतं? इथे सगळीकडे हवा असते. इथे आपल्याला वरती असे कुठे आकाशाच्या शेजारी कुठे जमिनीचा तुकडा असा काही दिसतो का? नाही. तर तिथे पाणी सुद्धा नसतं. तिथे काय असतं? तिथे एका हवेचं वातावरण असतं, हवेचं आवरण असतं. जसं इथं पाण्याचं आवरण होतं, त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हटलं. इथं जसं जमीन होती, तिला आपण लिथोस्फिअर म्हटलं. म्हणजे जिथे हवेचं आवरण असतो, एक हवेचा लेअर असतो, त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर. त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. मग ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. याला मराठीत आपण काय म्हणतो? वातावरण, किंवा जिथे हवा असते, हवेचा तो लेअर, त्याला म्हटलं जातं ॲटमॉस्फिअर. आणि डेफिनेशन तुम्हाला दिली आहे की एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड. आपल्या पृथ्वीला सगळ्या साईडने आपल्याला कुठेही जा, आपल्याला तिथे हवा दिसते. बरोबर आहे. म्हणजे एअर सराउंड्स द अर्थ, आपल्या पृथ्वीला सगळीकडून कोणी वेढले? हवेनं. सगळीकडे हवा असते, फ्रॉम ऑल साइड्स. दिस लेअर ऑफ एअर म्हणजे एक हवेची ती एक लेअर, थर, लेअर ऑफ एअर, यालाच काय म्हटलं जातं? ॲटमॉस्फिअर. धिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. म्हणजे हवेचा एक लेअर, यालाच ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. मग या ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही प्रेशर तयार होतं, प्रेशर लावलं जातं हवेकडून, त्यालाच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आता याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊ ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये समजा, आता ॲटमॉस्फिअर आपल्याला कळालं की लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर. आता हे ॲटमॉस्फिअर किंवा हवेचा तो थर, हवेचा तो लेअर कुठेपर्यंत असतो? तर आपण समजा जमिनीचा पृष्ठभाग जर गृहीत धरला, तर त्याच्यामध्ये आपण समजा एक अंदाजे 16 किलोमीटर पर्यंत आपल्याला प्युअर हवा दिसते. प्युअर हवा म्हणजे आता ते कसं आपण पाहू. ठीक आहे. तर 16 किलोमीटर अंतरापर्यंत समजा आपल्याला प्युअर हवा, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे गॅसेस असतात. 16 किलोमीटर अंतरापर्यंत आपण वरती उंची मोजतोय. ठीक आहे. जमिनीच्या पृष्ठभागापासून वरती जातोय. तर 16 किलोमीटर पर्यंत जी हवा सध्या आपण घेतोय, ती सुद्धा त्याच भागामध्ये येते. 16 किलोमीटर. ठीक आहे. आणि तिथून पुढे सुद्धा 400 किलोमीटर पर्यंत हवेचा थर असतो. 16 किलोमीटरच्या नंतर 400 किलोमीटर सुद्धा हवेचा तो लेअर किंवा हवेचा तो थर असतो. पण तिथे हवा कशी असते? हवा तुरळक असते. तुरळक म्हणजे तिथे त्या हवेचं प्रमाण कमी कमी होत जातं. जे आपण सध्या हवा इथे आपल्याला आपण श्वास घेतो, ते त्याचं प्रमाण कसं होत जातं? कमी कमी होत जातं. म्हणजे त्याच्यात बरेचसे गॅसेस कमी होत जातात. ठीक आहे. म्हणजे 16 किलोमीटर पर्यंतची हवा ती आपल्याला थोडक्यात अशी प्युअर अशी असते. प्युअर तर नाही, पण त्याच पद्धतीनं खूप सारे गॅसेस वगैरे त्याच्यामध्ये असतात. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. म्हणजे जवळपास हे ॲटमॉस्फिअर जे असतं, हवेचा लेअर म्हणजेच हे ॲटमॉस्फिअर 16 किलोमीटर पर्यंत असतं. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू 400 किलोमीटर. त्यानंतर सुद्धा 400 किलोमीटर ते वरती आपल्याला एक्सटेंड, म्हणजे आपलं वाढलेलं दिसतं. 400 किलोमीटर पर्यंत तो लेअर असतो. इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. पण त्याच्यामध्ये 400 किलोमीटरमध्ये ती हवा कशी असते? अशी डायल्यूट असते. तितकीशी आपल्याला जास्त प्रमाणात नसते. ठीक आहे. अशा प्रकारे ती हवा असते. आता या हवेकडून, या ज्या हवेच्या लेअरकडून जे प्रेशर क्रिएट केलं जातं, यालाच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? हवा किंवा हवेचा तो लेअर. आणि त्या हवेकडून आपल्यावरती जे प्रेशर, आपल्यावरती म्हणण्यापेक्षा सभोवतालावरती जे काही प्रेशर तयार केलं जातं, एक्झर्ट केलं जातं, लावलं जातं, यालाच आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर, यालाच आपण काय म्हणतो? हवेमुळे तयार होणारं प्रेशर, यालाच म्हटलं जातं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. यालाच काय म्हटलं जातं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. आता इतकं लक्षात आलं. अतिशय सोपा एक्सपेरिमेंट सुद्धा तुम्हाला याच्याच रिलेटेड तुम्हाला पुढे दिलाय. याच्यामध्ये आपण आणखीन जास्त प्रमाणात म्हणजे एका
पुढे एक्सपेरिमेंट सुद्धा एक दिलेला आहे तुम्हाला, त्यामध्ये आपण आणखीन विस्तृत पद्धतीने हे पाहणार आहोत, त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. आता इथे तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशरला कसं मोजायचं याच्याशी रिलेटेड हा एक्सपेरिमेंट दिलाय. काय सांगितलंय तुम्हाला, एक हॉलो सिलेंडर घ्यायचा आहे. हॉलो म्हणजे पोकळ, ज्याच्यामध्ये काहीही नाहीये असा एक सिलेंडर घ्यायचा आहे. इथे आपण तसंच एक सिलेंडर घेतलाय हॉलो, ज्याच्यामध्ये रिकाम आहे, काहीच नाहीये याच्यामध्ये. आता हे पार्टिकल्स कशाचे आहेत हे आपण पाहू. या हॉलो सिलेंडरमध्ये काय असणार, आता हे पार्टिकल्स कशाचे असणार, याला आपण अर्थ सरफेस म्हणजे जमिनीवरती ठेवलंय. याच्यामध्ये काहीच नसणार म्हणजे हवा नक्कीच असेल, बरोबर आहे. हवा सगळीकडेच असते म्हणजे याच्यामध्ये सुद्धा असणार. मग याच्यामध्ये हे हवेचे पार्टिकल्स तुम्हाला दाखवलेत, म्हणजे खूप हे छोटे छोटे असतात, असे आपल्याला दिसतही नाहीत, पण एक एक्सपेरिमेंट म्हणून तुम्हाला दाखवले. आता या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला किंवा हवेच्या प्रेशरला आपण मोजणार कसं, ठीक आहे. तर आता हे तुम्हाला कळालं, याच्यामध्ये हवेचे हे पार्टिकल्स आहेत. आता प्रेशर, आपण नॉर्मली प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतो आपल्याला माहिती आहे. प्रेशरचं काय फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण हाच फॉर्म्युला आपण सॉलिड वस्तूंमध्ये कशा पद्धतीने वापरला होता, त्यावेळेस आपण फोर्स कसा कॅल्क्युलेट केला होता आपल्याला माहिती आहे. फोर्सच्या जागी आपण काय तिथे मेजर केलं होतं, वेट, वेट अपॉन एरिया. आणि वेट बाबतचं सगळं एक्सप्लेनेशन मी गेल्या पार्टमध्ये दिलंय. वेट कसं काय, जर तुम्हाला आठवत नसेल तर परत एकदा पार्ट रिपीट पहा, कारण या गोष्टी सारखं सारखं रिव्हिजन झाल्यानंतरच लक्षात राहतात. वेट कसं असतं, मास म्हणजे त्या वस्तूचं जे काही पण जे मोजतो किलोग्राममध्ये ते घ्यायचं आणि इंटू 10 करायचं. इंटू 10 सिंपल तुम्हाला सांगितलं होतं, त्याला आपण वेट म्हणतो. वेट सुद्धा न्यूटन मध्ये मोजतात आणि फोर्स सुद्धा न्यूटन मध्ये मोजतात. म्हणजे वेट सुद्धा एक प्रकारचा फोर्स आहे जो पृथ्वी आपल्यावरती लावते. हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं. ठीक आहे. मग असं आपण सॉलिडमध्ये घेतलं होतं. तिथं जर आपल्याला फोर्स जर कसा मेजर करायचा असेल तर सिम्पली त्या वस्तूचं मग वेट घ्यायचं आणि मग अपॉन एरिया करायचं. आता मग इथे आपण कसं घेणार, इथे सुद्धा आपल्याला फोर्स घेता येत नाही, म्हणजेच कसं आपण इथे सुद्धा या हवेचं वेट घेणार. या हवेचं काय कॅल्क्युलेट करायचं, वेट. वेट कसं कॅल्क्युलेट करणार, आपल्याला माहिती आहे, आपण एक एक्सपेरिमेंट पाहिला असेल बघा. त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण हवेला कसं, हवेचं वजन असतं का, हे आपण प्रूव्ह केलेलं होतं. हे लहानपणी तुम्हीही पाहिलेलं असेल. त्याची एक छोटीशी डायग्राम मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने जर आपण बघितलं, या डायग्राममध्ये काय दिसतं आपल्याला, की समजा एका ठिकाणी आपण ज्याच्यामध्ये हवा भरलेली नाहीये असा एक फुगा आपण तिथे एका साईडने अटॅच केलाय आणि दुसऱ्या साईडने ज्याच्यामध्ये आपण हवा भरली आहे असा फुगा लावलाय. ठीक आहे. तर या दोन्हीमध्ये आपल्याला काय दिसतं, ज्या फुग्यामध्ये आपण हवा भरली आहे तो थोडासा आपल्याला झुकताना दिसतो. मी इथं थोडंसं जास्त झुकवलेलं आहे कारण आपल्याला तितकं क्लिअर व्हावं म्हणून. इतकं आपल्याला दिसत नाही, थोडा छोटासा डिफरन्स असतो फक्त याच्यामध्ये. तर त्या साईडने आपल्याला हा फुगा आपल्याला झुकलेला दिसतो, म्हणजे त्याचं वजन कसं आहे, जास्त असणार आहे. मग याच्यामध्ये काय असतात, हे हवेचे मॉलिक्युल्स आपल्याला दिसतात. मी हे हवेचे मॉलिक्युल्स ड्रॉ केलेत कारण याच्यामध्ये आपण हवा भरली आहे म्हणजे हवेचे मॉलिक्युल्स असणार. याच्यामुळे या फुग्याचं वजन जास्त भरतं. याच्यावरून आपल्याला कळतं की हवेला सुद्धा वजन असतं, हवेचं सुद्धा एक वेट असतं. खरं तर हे मास झालं, पण याच मासला आपण इंटू 10 केलं की आपल्याला वेट मिळून जाईल. मग हे वेट असं घ्यायचं या पद्धतीने. याच्यामध्ये जसं आपल्याला हे दिलेले आहेत हवेचे मॉलिक्युल्स, तसंच आपण याचं सुद्धा वेट घ्यायचं आणि त्या वेटला तो जो काही सरफेस एरिया असेल किंवा कॉन्टॅक्ट एरिया असेल त्याने डिव्हाइड करायचं. आता इथं कॉन्टॅक्ट एरिया, सरफेस एरिया कसा घेणार तुम्ही, एरिया ऑफ द सरफेस. ही जी जमीन आपण पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं, कुठे ठेवायचं आपल्याला या सिलेंडरला, अर्थ सरफेसवरती. त्या अर्थ सरफेसचा जिथे कॉन्टॅक्ट होतोय, ज्या ठिकाणी आपल्याला हे दोघं आपल्याला कॉन्टॅक्ट करताना दिसतात त्या ठिकाणचा एरिया घ्यायचा आहे. आता हा एरिया आपल्याला काय सांगतोय, हा एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर. तो एरिया आपण घ्यायचा, हवेचं वेट घ्यायचं डिवायडेड बाय 1 सेंटीमीटर स्क्वेअर करून आपल्याला तिथे दिसतं. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट करणार. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असणार, रेशो ऑफ द वेट ऑफ एअर, वेट डिवायडेड बाय एरिया, जसं आपण सॉलिडमध्ये पाहिलं होतं कॉन्टॅक्ट एरिया. ठीक आहे. आता एक महत्वाची पॉइंट, जर आपण या डायग्राममध्ये पाहिलं आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं दिसतंय. काय वेगळं दिसतं बरं, खाली जर आपण पाहिलं तर हवेचे मॉलिक्युल्स आपल्याला जास्त जास्त दिसतात आणि जसं जसं वरी जाऊ तसं आपल्याला हवेचे मॉलिक्युल्स कमी कमी होताना दिसतात. का, कारण आपण अगोदरच पाहिलं होतं. आपण काय मी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली होती की सरफेस, अर्थ सरफेसवरून 16 किलोमीटर पर्यंत आपल्याला एक प्युअर हवा दिसते, ज्याच्यामध्ये खूप काही वेगवेगळे गॅसेस सबस्टन्स असतात. पण तिथून पुढे जर आपण 400 किलोमीटर बघितलं तर तिथे आपल्याला कशी दिसते, हवा डायल्यूट दिसते, म्हणजे हवेचं प्रमाण कमी कमी होताना दिसतं. हवेचं प्रमाण कसं दिसतं, कमी कमी होत जाताना दिसतं. तेच आपल्याला याच्यामध्ये दाखवलंय की एअर प्रेशर, एअरचं जे काही प्रेशर असतं
एअरचं जे काही प्रेशर असतं, जसं जसं आपण वरती जाऊ, हाईट जशी जशी आपण वाढवू, वरच्या दिशेने जाऊ, तसं तसं ते प्रेशर कसं होत जातं, रिड्यूस होत जातं, कमी कमी होत जातं. ठीक आहे, जसं आपण हाईटला जाऊ. का कमी होतं हे प्रेशर, का कमी होतं? कारण हवेचं प्रमाण कमी होतं. हवेचं प्रमाण कमी होतं म्हणजेच काय, हवेचं वेट कमी होतं. हवेचं वेट काय होतं, जसं आपण हाईटला जाऊ वेट कमी होतं, जशी हाईट वाढते, जशी हाईट इन्क्रीज करते, जसं जसं आपण वरी जाऊ तसं तसं वेट तिचं कमी भरत जातं, हवेचं प्रमाण कमी होत जातं. म्हणून तिचं ते जे काही वजन असेल, मास तिचं जे किलोग्राममध्ये जे काही असेल ते कमी कमी होत जातं. म्हणून इंटू 10 केल्यानंतर जे काही आपल्याला वेट मिळणार आहे ते सुद्धा कमी कमी होत जातं. आणि आपल्याला तर माहिती आहे वेट किंवा फोर्स हे प्रेशरला कसे डायरेक्टली प्रपोर्शनल. मग वेट जर कमी कमी होत जात असेल तर प्रेशर सुद्धा कमी कमी होत जातं. कळालं? एअर प्रेशर डिक्रीजेस. एअर प्रेशर एअर प्रेशर म्हणा की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणा, एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन अ हाईट फ्रॉम द सी लेवल. जसं जसं आपण सी लेवल म्हणजेच किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून समुद्राच्या तळापासून जसं वरती जाऊ तसं तसं वेट कमी होत जातं, म्हणून त्याचं प्रेशर सुद्धा कमी होत जातं. आणि तसंच एअर प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज होतं, कमी होतं. ठीक आहे, आता या प्रेशरला आपण काय कसं मेजर करतो किंवा याला काय म्हटलं जातं, ही एक सविस्तर आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. ठीक आहे, आता एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. जे सी लेवलवरती प्रेशर आपल्याला दिसतं, सी लेवलला म्हणजे काय, समजा समुद्र आणि समुद्राच्या बाजूला जी काही जमीन असते त्याच लेवलला, तर ती असते समुद्राची पातळी. समुद्राची जी काही लेवल असते पातळी त्यालाच आपण सी लेवल असं म्हणतो. तर तिथे जे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिसतं, तिथे जे आपल्याला हवेचं प्रेशर दिसतं ते किती असतं, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. इथल्या प्रेशरला आपण काय म्हणतो, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. ठीक आहे, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. आता हे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे काय? आता याला आपण खरं तर पाहिलं होतं, प्रेशरचे आपण वेगवेगळे युनिट पाहिले होते. प्रेशरचं मुख्य युनिट आपण पाहिलं होतं न्यूटन मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. प्रेशरचं कारण फोर्स आपण न्यूटनमध्ये मेजर करतो, एरिया आपण मीटर स्क्वेअर म्हणजे मेजर करतो. यालाच आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं पाहिलं होतं प्रेशरचं युनिट. आता नवीन नवीन युनिट पाहिजेत ज्याला की आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हटलं होतं, पास्कल. प्रेशरला आपण पास्कलमध्ये मेजर करतो. मग आता ॲटमॉस्फिअर प्रेशर हे कसं मेजर करतो किंवा याला पास्कल म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल किंवा 1 बार, हे आता आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचे वेगवेगळे युनिट्स आता आपण डिस्कस करणार आहोत. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे काही आहे ते मिलीबारमध्ये किंवा हेक्टोपास्कलमध्ये मेजर केलं जातं. मिलीबार किंवा हेक्टोपास्कल. आता हे कुठले नवीन युनिट्स? आता फिजिक्स म्हटलं की कॅल्क्युलेशन आलेच. जसं की आता आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे, मग फोर्स अपॉन एरिया घेऊन किंवा वेट अपॉन एरिया, मग अशा पद्धतीने जसं आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे तसंच आता इथे सुद्धा आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता फर्स्ट पॉईंट, एक तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे मिलीबार किंवा हेक्टोपास्कलमध्ये मेजर करतात. आता हे कसं, आत्ताच तर मी तुम्हाला तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला 1 ॲटमॉस्फिअर एक युनिट सांगितलं. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, समुद्राच्या लेव्हलला सी लेव्हलवरती जे काही प्रेशर असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याला म्हणायचं 1 ॲटमॉस्फिअर. त्याला किती म्हणायचं, 1 ॲटमॉस्फिअर. हे कुठं असतं, समुद्राच्या लेव्हलला 1 ॲटमॉस्फिअर. आता 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, 1 ॲटमॉस्फिअरलाच आपण 1 बार असं म्हणू शकतो. पण 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 बार नाही. कसं एक्सप्लेन करते. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.0312 बार. ठीक आहे, अशा पद्धतीनं. हे थोडंसं रॅन्डम नंबर आहे, इतका म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स थोडे वेगळे असतात. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.0312. जर आपण इतके नंबर निग्लिजिबल जर असतील, जर त्याला निग्लेक्ट केलं तर काय होईल, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1 बार असं येईल. पण ॲक्च्युअली तसं आहे का, 1 ॲटमॉस्फिअरलाच आपण 1 बार म्हणू शकतो का, नाही. त्या प्रमाणात आहे, पण पॉईंटमध्ये याच्यामध्ये थोडासा कॅल्क्युलेशनमध्ये फरक आहे. मग 1 ॲटमॉस्फिअर किंवा याच आपण 1 बार असं म्हणायचं नाही, पण थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये ते इक्वलच येतात. 1 ॲटमॉस्फिअर किंवा 1 बार इज इक्वल टू, खरं तर आपण प्रेशर पास्कलमध्ये मोजतो, जे की आपण एकदम सुरुवातीला चॅप्टरच्या सुरुवातीला पाहिलं होतं. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण पास्कल म्हटलं. मग 1 ॲटमॉस्फिअर
आणि 1 बार इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल, बरोबर किती पास्कल होते बरं, तर ते आपण मेजर केलं. हे संख्या या लक्षात ठेवायच्यात. याला किती येतं 101 10 टू द इंटू 10 टू द पॉवर 3, 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर आणि 1 बार. मी आणि शब्द वापरते किंवा नाही बरं का, हे थोडे वेगळेच आहेत, पण रँडमली आपण असं म्हणू शकतो अप्रॉक्सिमेटली जर पाहिलं तर. आता 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल म्हणजेच काय, 101 0 0 0 या 3 झिरोलाच आपण काय लिहिलं 10 टू द पॉवर 3. ठीक आहे, म्हणजे यालाच आपण असंही लिहू शकतो. यालाच आपण काय म्हणतो, तुमचा किती नंबर होतो 1,01,000 पास्कल, 1,01,000 पास्कल असंही आपण म्हणू शकतो. पण याला असं लिहिलं आपण. ठीक आहे, आता हे झालं. याच्यानंतर यालाच आपण वन बार सुद्धा म्हटलं, बरोबर आहे, यालाच 1 बार म्हटलं इतक्या पास्कलला. आता जर पाहिलं तर 1 बार इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 मिलीबार. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. जसं की 1 किलोग्राम इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 ग्राम म्हणजे 1000 ग्राम. हे जसं कॅल्क्युलेशन माहिती आहे, तसंच 1 बार इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 मिलीबार. ठीक आहे, हे आता आपल्याला कळलं. मग या 1 बारच्या ऐवजी मी तर 10 टू द पॉवर 3 मिलीबार लिहू शकते का? हो, लिहू शकते. समजा आता याला आपण थोडंसं निग्लेक्ट करू, जे कॅल्क्युलेशन केलंय. आता इथून खाली येते मी 1 बार, यालाच मी काय लिहू शकते, यालाच मी लिहू शकते 10 टू द पॉवर 3 मिलीबार. ओके, 1 बारलाच लिहिलं मी. इज इक्वल टू काय होणार, 1 बार इज इक्वल टू इतके पास्कल, 10 टू द पॉवर 3 मिलीबार बरोबर 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. जर कळत नसेल तर पाठीमागं परत थोडे 25 सेकंद पाठीमागं जा आणि परत एकदा पहा, रिवाईज करा. आणि आता 10 टू द पॉवर 3 मिलीबार इज इक्वल टू 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल. मग 1 मिलीबार इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल, 1 मिलीबार इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल. आता हा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे 1 मिलीबार बरोबर किती पास्कल. हे तर झालं 10 टू द पॉवर, म्हणजे 1000 मिलीबार इज इक्वल टू इतके पास्कल आलं. मग 1 मिलीबार बरोबर किती पास्कल येईल, हे कॅल्क्युलेशन कसं करत असतात, तर असे जे कॅल्क्युलेशन असतात डायरेक्ट प्रोपोर्शनचे, हे कसे असतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, समजा या क्वेश्चन मार्कच्या जागी आपण एक्स घेतलं, एक्स कन्सिडर केलं. हे कॅल्क्युलेशन कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण इथे मग तसं कॅल्क्युलेशन करून बघा. आता 10 टू द पॉवर 3 इंटू एक्स, थोडं मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे पण तो आपल्याला यायलाच पाहिजे, इंटू एक्स बरोबर काय येणार, हे इंटू हे, म्हणजे आपण क्रॉस केलं, हे इंटू हे आणि हे इंटू हे. मग 101 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 1, 101 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 1 लिहिलं नाही लिहिलं तरी काय फरक पडतो का, कशाला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या येणार आहे, म्हणून तिला नाही लिहिलं तरी चालतं, पण लिहिते मी. आता मग कसं कॅल्क्युलेट करणार, एक्स इज इक्वल टू 101 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 1 म्हणजेच हीच संख्या येणार आहे, डिवाइड बाय ही संख्या इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मग इकडे लेफ्ट हँड साईडला गेल्यावर काय जाणार, ती डिवाइड मध्ये जाणार, डिवाइड बाय 10 टू द पॉवर 3. मग याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार, 10 टू द पॉवर 3 10 टू द पॉवर 3 कॅन्सल झाले, मग एक्स बरोबर किती आलं, एक्स बरोबर आलं 101 पास्कल. आलं लक्षात, 101 पास्कल. यालाच आपण काय म्हणू शकतो, याला 100 पास्कल सुद्धा म्हणू शकतो. जसं इथं आपण पाहिलं की 1 ॲटमॉस्फिअर बरोबर 1.01325 बार इतकं बार आलं, पण त्याला आपण काय केलं, थोडंसं ऍडजस्ट केलं आणि म्हटलं की 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1 बार, असं थोडंसं. तसंच इथं आपण काय करू शकतो की यालाच आपण 101 पास्कललाच, आता इथे आपली या क्वेश्चन मार्कचा आन्सर आलाय, आपण आपलं ते आपण एकदा लिहूया. 101 पास्कललाच आपण काय म्हणू शकतो, 100 पास्कल सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे, 100 पास्कल. पण ऍक्च्युअली ते 100 पास्कल आहे का नाही, जर मोर प्रिसाइजली जर बघितलं, ॲक्युरेटली जर बघितलं, ॲक्युरेटली जर बघितलं तर ते 101 पास्कल आहे. पण आपल्या म्हणजे आपल्याला सोपं जावं पाठांतरासाठी म्हणून आपण त्याला 100 पास्कल सुद्धा म्हणू शकतो. पण इथं जे काही आहे ना चिन्ह इक्वल टूच्या ऐवजी अशा वेळेस काय चिन्ह वापरतात, अप्रॉक्सिमेटली.
कसं असं सिम्बॉल असतं, थोडं मोठं काढून दाखवते. असं सिम्बॉल असतं ते. म्हणजे जर म्हणजे अंदाजे अंदाजे 100 पास्कल असं, म्हणजे 101 पास्कल म्हणण्यापेक्षा अंदाजे 100 पास्कल असंही म्हणू शकतो. यालाच काय म्हटलं जातं? या 100 पास्कललाच म्हटलं जातं हेक्टो पास्कल. यालाच म्हटलं जातं हेक्टो पास्कल. आता हेक्टो पास्कल नवीन काय आलं? काही नाही. हेक्टोचा अर्थ आहे 100 किंवा 100. मग हे तर 100 पास्कलच आलंय. याला आपण हेक्टो पास्कल सुद्धा म्हणू शकतो. हेक्टो म्हणजेच काय? हेक्टो म्हणजेच 100. आलं लक्षात? ठीक आहे. अतिशय सोपं कॅल्क्युलेशन आहे, अवघड काहीच नाहीये याच्यामध्ये. जर सुरुवातीपासून आपण एकदा रिवाइज करूया की 1 ॲटमॉस्फिअरला आपण 1 बार असं म्हणू शकतो, पण ते इक्वल नाहीयेत. यालाच आपण काय 1 ॲटमॉस्फिअर किंवा 1 बार बरोबर किती पास्कल? 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल. जर पाहिलं तर 1 बार इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 मिली बार, म्हणजे 1000 मिली बार. मग 1 बारच्या ऐवजी या 1 बारच्या ऐवजी आपण 10 टू द पॉवर 3 मिली बार टाकलं, इज इक्वल टू 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल केलं. आणि मग 1 मिली बार जर 1000 मिली बार इज इक्वल टू 101 इंटू 10 टू द पॉवर 3 पास्कल असतील, तर 1 मिली बार बरोबर किती? हे कॅल्क्युलेशन आपल्याला काढायचं होतं, म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ज्याचं आन्सर आपलं 101 पास्कल आलं. 101लाच आपण अंदाजे 100 पास्कल सुद्धा म्हणू शकतो, म्हणून मी ते साईन चेंज केलं आणि अप्रॉक्सिमेटलीचं साईन दिलं. आणि 100 पास्कललाच आपण हेक्टो पास्कल सुद्धा म्हणतो. आता लक्षात आलं? ॲटमॉस्फेरिक, आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं सेंटेन्स की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कशामध्ये मोजतात? ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 मिली बार 1 मिली बार किंवा हेक्टोपास्कलमध्ये मेजर करतात. कारण 1 मिली बार आणि हेक्टोपास्कल हे इक्वल आहेत. अंदाजे कसे इक्वलच आहेत. मग 1 मिली, त्याला मिली बार म्हटलं काय आणि हेक्टोपास्कल म्हटलं काय? एकच आहे. म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स मिली बार ऑर 100 पास्कल किंवा हेक्टोपास्कल. ठीक आहे. या हेक्टोपास्कलचं सिम्बॉल आहे एच, आणि पास्कलचं काय असतं? PA, हेक्टोपास्कल. ठीक आहे. आता हे प्रेशर कसं क्रिएट होतं हेही आपल्याला पाहायचं आहे. हे प्रेशर कसं अ, क- हे प्रेशर कसं क्रिएट होतं हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. छोटासा पॉईंट आहे, तो आपण कव्हर करूया. आता हे प्रेशर क्रिएट कसं होतं? फार छोटंसं एक एक्झाम्पल दिलंय आणि त्याद्वारे आपल्याला सांगितलंय. काय असतं, समजा आपण एखादा डब्बा घेतला, काही अशा एखादी वस्तू घेतली आणि ती एकदम पॅक बंद असेल, तर त्याच्यामध्ये काय असतील? हवेचे मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे. आणि जसं आपण पूर्वी म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की हवा वाहते किंवा वारा वाहतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असतात? हवेचे मॉलिक्युल्स इकडून तिकडे पळत असतात. ठीक आहे. मग या डब्यामध्ये सुद्धा काय होणार? बंद, की हवेचे ह्याचे जे काही मॉलिक्युल्स असतील ते सुद्धा मोशनमध्ये असणार, पळत असतील इकडून तिकडे. ठीक आहे. मग हे कसे असते? एखाद्या रॅन्डम मोशनमध्ये हे मूव्ह करत असतात, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते, हे मॉलिक्युल्स खरं तर आपल्याला दिसत सुद्धा नाहीत, खूप लहान छोटे असतात. मग हे कंटिन्युअस मोशनमध्ये असतात. मग अशा वेळेस काय होतं? ते पळत असताना एकमेकांना खूप वेळेस आदळतात एकमेकांवरती किंवा कोलाइड होतात. त्याचबरोबर मग जेव्हा एकमेकांसोबत आदळल्या जातात किंवा एकमेकांना धडक दिली जाते त्या मॉलिक्युल्स एकमेकांमध्येच, तेव्हा काय होतं? एक फोर्स तयार होतो, बरोबर आहे. त्याचबरोबर ते असे तर आढळतातच, पण त्याचबरोबर कुठे हा जो काही सरफेस आहे या डब्याचा, जो सरफेस किंवा ही जी काही वॉल आहे, इथं सुद्धा काय होतात? ते येऊन आदळतात. ठीक आहे. म्हणजे इथं सुद्धा कोलाइड होतात. मग अशा वेळेस काय होतं? खालून सुद्धा अशा वेळेस काय होतं? त्या पूर्ण कंटेनरवरती, त्या वस्तूवरती एक फोर्स लागतो. जसं की आता आपण पाहिलं, त्या छोट्या-छोट्या एकमेकांमध्ये सुद्धा आदळल्यानंतर फोर्स लागतोच. फोर्स तयार होतो. त्याचबरोबर या कंटेनरच्या या वॉलवरती सुद्धा काय करतात? ते फोर्स तयार करतात. त्या स्पेसिफिक एरियामध्ये फोर्स तयार करतात. आणि त्या एरियामध्ये तयार झालेला फोर्स म्हणजेच काय? प्रेशर. म्हणजे ते अशा प्रकारे त्या वॉलवरती जोर जोरात आदळून, रॅन्डम मोशनमध्ये असतात, ते पळत असतात, त्यांना काही कळत नाही. त्यांना हे कुठली वॉल आहे, काही अडथळा आहे समोर, काही कळत नाही. तर मग ते तशा पद्धतीनं एक फोर्स लागला जातो आणि मग तसं प्रेशर क्रिएट होतं. ठीक आहे. मग अशाच पद्धतीनं हे एअर प्रेशर या फोर्समुळे त्यांच्यातल्या मोशनमध्ये ते पळत असतात, तेव्हा तो जो काही फोर्स तयार होतो पळत असताना इकडून तिकडे आदळून गोष्टींवरती, तर त्या फोर्समुळेच हे प्रेशर क्रिएट होत असतं.
आणि अजून आपल्याला या चॅप्टरमध्ये बरेच महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे जे की तुम्हाला नंतर फार कामाला येणार आहेत. ते आपण नंतरच्या काही पार्ट्समध्ये डिस्कस करू. चॅप्टर थोडासा मोठा आहे पण काही हरकत नाही. या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळं फिजिक्सचं बरंच काही बेसिक तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे, म्हणून हा फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपण वन बाय वन हा पॉईंट खूप एक्सप्लेनेशन मी तुम्हाला त्याचं देते जेणेकरून तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. ॲट लास्ट stay connected with us. At last, stay connected with us and be the active cell. Okay? Bye.